जी, और गरीब रहते, झोपड़ी में रहते, 2 मियाँ भी रहते, और वो बच्चा बीमार रहता। तो बीमार इतना रहता है कि उसको मरने के दवाखाने में ले आने की ताकत नहीं है, पैसे भी नहीं है। फिर नीचे आते, चलो भाई कुछ तो भी अब करेंगे। लाए झोपड़पट्टी में आए, अपने पैसा लाए, कपड़े लाए, थोड़ा खाने को लाए, और वो घर में जाते और देते तो बच्चा मरे हुआ है। तो उसका शोहर क्या बोलता है, मर्द क्या बोलता है, रोरी काय को बोले, अरे खाना नहीं मिलत क्या हुआ, कब दवा दवा नाही मिळत क्या, कम से कम का 1500 मिल, वैसे खेती वाले का हाल हो गए। आणि आज तुम्हीच म्हणतात की आम्ही असं बोललेलो नाही, हे कोणच्या असं सांगितलेलं आहे तुम्ही? आम्ही नाही सांगितलं, शेतकरी तुम्हाला कधीच म्हणला नाही की कर्जमाफी करा, परंतु तुम्ही मतदान घेत्या वेळेस सांगितलं की आम्ही आहे ना तुम्हाला कर्जमाफी देऊ, पीक विमा देऊ, दुधाला अनुदान देऊ, तुमच्या शेतकऱ्याला शेतमालाला हमी भाव देऊ, आणि आज ते सगळं निवडून आल्यानंतर तुम्हाला 5 वर्ष गरज नाही शेतकऱ्याची, त्यामुळे तुम्ही विसरून चाललेले आहे. यांचे पगारचे आमदार खासदार वाढले, कोणी सांगितले ते 25% वाढ कोणी सांगितली होती? इकडे पगार नाही, इकडे आमकं नाही, लाडक्या बहिणी कोणी सांगितलं होतं यांना? कोणती लाडकी बहीण यांची आशा लागली होती, यांनी दिल्या आशा लावून मिळल्या बाया. अहो यांना कोणी सांगितलं होतं ते? आणि हे 1.25 लाख काल परवा लगे बिनबोबाट, आम्हाला माहित नाही तुम्हाला माहित नाही, दिलं वाढून किती 25% वाढ, आणि आम्ही दुधा करता 2 रुपया करता ओरडतो, टाळ वाजतो, आम्हाला काही नाही, आमचं अनुदान काही नाही. अहो सरकार सारखी चाठळ लोकच नाहीये. काय बोलायला पाहिजे, राग येऊन जातोय सरकार कोणतं, आम्ही एका सरकार बोलले सगळे एकच आहे. की शेतकरी हा कापूस विकून कर्ज भरतो, आणि आज जर तुम्ही 28 तारखेला घोषणा करता आणि जर 31 तारखेच्या आत पैसे भरा म्हणता, तर आम्ही शेतकऱ्यांना जगाव कसं, फाशी घेऊन मारायचं का आम्ही? 3 दिवसामध्ये एवढे पैसे आणायचे कुठून? जर पीक कर्ज 50,000 असेल शेतकऱ्याकडे, त्याचं व्याज असेल 2-3 हजार रुपये, आम्हाला कापूस विकून, तूर विकून, सोयाबीन विकून, त्याला आज भाव नाही, तो विकून आम्ही पीक कर्ज भरत असतो. आणि जर तुम्ही सांगता 28 तारखेला घोषणा करता आणि 31 तारखेपर्यंत भरा म्हणता, 3 दिवसामध्ये एवढी मोठी रक्कम शेतकऱ्यांना आणायची कुठून, हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न. आता पूर्वीची परिस्थिती होती तशी परिस्थिती राहिली नाही, कारण की अनेक अडचणी ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असू द्यात किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन असू द्यात, पगारी असू द्यात, आणि असं मूलभूत सुविधांसाठी लागणारा खर्च, यामुळे बरोबर आहे, ते बोलले, त्यांनी अडचणी दाखवल्या, आम्ही ऐकल्या, ठीक आहे. यांना यांचे पगारचे आमदार खासदार वाढले, कोणी सांगितले ते 25% वाढ कोणी सांगितली होती? इकडे पगार नाही, इकडे आमकं नाही, लाडक्या बहिणी कोणी सांगितलं होतं यांना? कोणती लाडकी बहीण यांची आशा लागली होती, यांनी दिल्या आशा लावून मिळल्या बाया. अहो यांना कोणी सांगितलं होतं ते? आणि हे 1.25 लाख काल परवा लगे बिनबोबाट, आम्हाला माहित नाही तुम्हाला माहित नाही, दिलं वाढून किती 25% वाढ, आणि आम्ही दुधा करता 2 रुपया करता ओरडतो, टाळ वाजतो, आम्हाला काही नाही, आमचं अनुदान काही नाही. अहो सरकार सारखी चाठळ लोकच नाहीये. मला म्हणते त्यांनी विधानसभेच्या इलेक्शनला म्हणायलाच नाही पाहिजे होतं ना, आम्ही कर्जमाफी करतो, आम्ही आमचं काही करून आम्ही भरण्याच्या तयारीत राहत होतो, व्याज आम्ही ते कर्ज भरत होतो. यांनी सांगितलं आम्हाला का आम्ही व्याज माफ करणार आहे. मग मी म्हणतो माय मारावं पण आशा मरू नये, अशी एक म्हण आहे. त्याच्यामुळं आम्ही आशाला लागलो ना की माफ करणार आहे, मग आम्ही थांबलो. आणि आता मार्च महिना पूर्ण होत आला, आणि आता काल परवा अजित पवारांनी सांगितलं 28 तारखेला, म्हणजे 28 म्हणजे आज 2 दिवसापूर्वी सांगितलं तुम्हाला भरावं लागेल पीक कर्ज, तुम्हाला द्यावंच लागेल. आता आम्ही आयत्या वेळेला कुठून पैसे आणायचे आणि कुठून भरायचे? हे जर शेतकरी आत्महत्या करे ना, याला सरकार जबाबदारी साहेब. सगळं हे चाटा मारतंय, काही सांगायचं. आता त्यांनी आता काल परवा पवार साहेबांनी तेही सांगितलं काय, की आम्ही दुधाचं त्यांना हे देतोय ते अनुदान. आता अनुदान दिलंय असं म्हटले ते काल. अहो अनुदान सप्टेंबर पासून बंद आहे, म्हणजे बघा आज किती महिने झाले, आज 6 महिने झाले. मग असे चाटा मारता कशाला असं बोलता हो तुम्ही सत्य तुम्हीच बोलायचं, तुम्हीच आम्हाला नडाला, तुम्हीच आमचे कारणीभूत तुम्हीच आहे. आज जो बी शेतकरी नडला जातो ना, हा याला कारणीभूत पुरे सरकारचे. आणि सरकार कोणतंही नाही, हे सगळे सरकार, हे कोणतं घ्या सरकार तेच आहे, माणसं तेच आहे. आणि काय कोणत्या सरकारला नाव ठेवायचं नाही, पण सगळे माणसं तेच आहे, आणि कोणते सरकार शेतकऱ्याच्या विरोधातच आहे. त्याच्यामुळे आम्ही सरकारवर अजिबात खुश नाही, आणि सरकार शेतकऱ्याच्या धार्जिने नाही. हे सगळं सरकार एकच आहे, यात वेगळं कोणतंच नाहीये, हे सरकारच बरोबर नाही. श्रीमान देवेंद्र फडणवीस आहे, त्यांचा जाहीरनामा बघा तुम्ही. आज त्यांनी जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला सरसगट कर्जमाफी देऊ. आणि एकवानाचं सरकार आहे, 3 तिघाडां काम बिघाडा आहे सरकार आहे. कारण की खोटं बोल पण रेटून बोल, कारण की अजितदादा कधीच खरं बोलत नाही, एक बोलतात एक वागतात, असं अजितदादा आहे.
कारण की मला हे सांगायचं आहे, तुम्ही सांगतात की कर्जमाफी देऊ आणि आज तुम्हीच म्हणतात की आम्ही असं बोललेलो नाही. हे कोणच्या असं सांगितलेलं आहे तुम्ही? आम्ही नाही सांगितलं. शेतकरी तुम्हाला कधीच म्हणला नाही की कर्जमाफी करा, परंतु तुम्ही मतदान घेत्या वेळेस सांगितलं की आम्ही आहे ना तुम्हाला कर्जमाफी देऊ, पीक विमा देऊ, दुधाला अनुदान देऊ, तुमच्या शेतकऱ्याला शेतमालाला हमी भाव देऊ. आणि आज ते सगळं निवडून आल्यानंतर तुम्हाला 5 वर्ष गरज नाही शेतकऱ्याची, त्यामुळे तुम्ही विसरून चाललेले आहे. तुम्हाला कर्जमाफीची काही अपेक्षाच ठेवू नका असं त्यांचं म्हणणं आहे. नाही ठीक आहे, पण ते पहिलं म्हणले त्याच्यामुळे मग आम्ही अपेक्षा ठेवणार नव्हतो. तुम्ही म्हणल्यानंतर माणूस अपेक्षा ठेवतच पण ना. अजित पवार म्हणतात मी कुठं बोललो असं दाखवा. ते नाही बोलले, पण त्याच्यात तिन्हीचा मिळून जाहीरनामा असतो ना. जाहीरनामा हा तिन्ही पार्टीचा मिळून असतो ना. वैयक्तिक एक पक्षाचा नाही माणूस बोलू शकत ना. आज थोडी एकनाथ साहेब बोलले म्हणजे ते त्याचं पक्षाचं नाही. जाहीरनामा हा युतीचा असतो, त्याच्या तिघाचा मिळून असतो जाहीरनामा. जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं ना, त्याच्यामुळं आमची अपेक्षा तीच होती. पण लाडकी बहीण योजनेमुळे आता सरकारवर मोठा भार पडलाय, त्यामुळे आता परिस्थिती नाहीये. मला एक सांगा, लाडकी बहीण त्याने आता किती महिला कमी केलेल्या आहे? कमीत कमी 35-40% महिला कमी केलेल्या आहेत. आणि इथून पुढे आणखी कमी म्हणजे राहिलंच का लाडकी बहिणीचं? विषय संपत आला ना तो आता. पण त्याच लाडकी बहीण योजनेमुळे आता भार पडलाय म्हणताय ना ते. नाही, भारत त्याच्यामुळे नाही पडलाय म्हणतात. त्याच्या अंतर्गत काही याच्यामुळे त्याच्या तसं म्हणताच येत नाही ना लाडकी बहिणीमुळे. मग आता तुमची काय मागणी? मागणी काय आमची? आवाज शेतकऱ्याला फक्त शेतीला मालाला भाव द्या, दुधाला भाव द्या. मागचं तुमचं जे अनुदान आहे ते अनुदान जे विखे पाटलांनी 5 रुपये केलं आणि 2 म्हणजे 7 रुपये टोटल केलं, ते 5च मिळतंय. 7 व्हायला तयारच नाही अजून बी. वर्ष होऊन गेलं त्या गोष्टीला, त्यात बी वाढ करावं. अजित पवारांचं जे वक्तव्य तुम्ही ते ऐकलं का? तुम्ही ऐकलं ना ते कर्जमाफी? काय आता ते म्हणतात की आता जी काही परिस्थिती, राज्यातली परिस्थिती बिकट झाली, त्यामुळे आता कर्जमाफी मिळणं शक्य आता नाही. तुम्हाला कर्जमाफी द्यायचीच नाही तर मग तुम्ही म्हणण्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली सरकारची. शेतकऱ्यासाठीच झालेली आहे, इतर गोष्टीसाठी झालेली आहे का? सांगा तुम्ही मला. आज शेतकऱ्याची काय हाल चालू आहे? कापसाला काय भाव होता? आज याला तुरीला काय भाव आहे? डाळ 200 रुपये किलो आणि तूर चालली 600 रुपये क्विंटल. म्हणजे शेतकऱ्यांना जायचं कुठं? एक काम करा, कर्जमाफी नको, आम्हाला काही नको, फक्त हमी भाव जो मला दिलेला घोषणा केली तेवढंच शेतकऱ्याला द्या, त्यातून आम्ही आनंदात जाऊ. आज यावेळेस, मागच्या वेळेस, यावेळेस आडगावला पाऊसच नाही. तुम्ही बघता कशी विरान झालेली शेती. मग या शेतकऱ्यांना जायचं कुठं? आता तुम्ही म्हणता 2-3 दिवसात पैसे भरून टाका, शेतकऱ्यापाशी पैसे नाही. तो शेवटला काय करून बनबन करीन कुठतरी जाऊन झाडाखाली पडून राहील. लेकरं बाळ त्याच्या उन्हात पडते. सरकार येईल 2 मिनिटं स्थळना जेल करते आणि पंचनामा करा म्हणते, नंतर पैसे पाठवून देऊ. वो एक बात है, ये उसकी एक बात बोलतो मैं. थोरू में एक धड़ा है. बीमार रहती है, एक बच्ची है और गरीब रहती, झोपड़ी में रहती, 2 मियाँ भी रहती और वो बच्चा बीमार रहता है. तो बीमार इतना रहता है कि उसको मरने के दवाखाने में ले आने की ताकत नहीं, पैसे भी नहीं है. फिर नहीं आते, चलो भाई कुछ तो भी अब करेंगे. लाए झोपड़पट्टी में, अपने पैसा लाए, कपड़े लाए, थोड़ा खाने को लाए और वो घर में जाते और देते तो बच्चे मरे हुआ है. तो उसका शोहर क्या बोलता, मर्द क्या बोलता, रोरी काय को बोले, अरे खाना नहीं मिलत क्या हुआ, कब दवा नहीं मिलत क्या हुआ, कम से कम 15 से मिल. वैसे खेती वाले का हाल हो गए. क्यों कब जाता? अभी 3 दिन में पैसे कौन भरेगा? 3 दिन बैंक में बंद है, अब पैसे कहाँ चलेंगे? आज 60,000 70,000 रुपये जो लोन है कहाँ से देंगे? एक दिन तो नहीं मिल सकता ना. आज 70 रुपये नहीं मिल सकते. आज बताओ बच्चे के स्कूल का खर्चा, महंगाई, 160 रुपये तेल. लाडकी बहन योजना और ये सारे योजना लाडकी बहन योजना तुमने चालू करे, पब्लिक नहीं मांगी थी. अच्छा करे, बहुत अच्छा करे, तुमने चालू करे, हम उसके बारे में खिलाफ नहीं. कम से कम खेती वालों क्यों मारे? फिर आज तेल का क्या भाव है? मीठा तेल का, खाने का तेल 160-180 रुपये हो गए, शक्कर 42 हो गए, दाल कितने भाव बढ़ गए, और हमारे माल को कोई भाव नहीं है. कौन पूछ रहा है हमको? खेती वाले अधिवेशन होगा, कुछ नहीं, टाले बाजे, हम घर को बैठे, वो उनके प्लेन से निकल गए. ये हालत हो गई. खेती वाले ने करना क्या? और दूसरा कुछ चारा नहीं. जब उसका दिमाग सर जाएगा तो कहीं लटक जाएगा, उसके भी बच्चे खुले गिर जाएंगे और कुछ नहीं मिलने का. सरकार ने एक करना, कुछ योजना नहीं वाला, कर्ज माफी भी नहीं वाला, सिर्फ हमारे माल को भाव दो, हम उसमें जिएंगे सुकून से, और थोड़ा कुछ पानी के लिए इंतजाम करो. आज बोर 300 फुट का बोर है, वो तो सामने बोर है, पानी का पता नहीं उसको, बारिश है नहीं ना. तुमको कोई सीजन करो ना, कुछ न किधर से पानी लाओ. अनिश्चित घोषणा करते रहेंगे, कर्ज माफी है, लाड़की बहन ये बोलते जाएंगे. अच्छा है भाई, तुम जो बोल रहे करो, हम वो नहीं बोल रहे. कम से कम खेती वाले को सोचो, इनके माल को कुछ भी 2 पैसे मिलना, खेती वाले सुकून से जीना, ये हमारी उम्मीद है. इससे और कुछ ज्यादा बोल नहीं सकते हम.